आवड माझे हेची सर्व सुख
शरणजी हनुमंता तुम्हा आलो राम किंवा तुझं आलो रामदूता आवाज जरा प्लीज रामदूता शरण किंवा शरणजी हनुमंता तुझं आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः धन्य धन्य निवृत्ति
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता बंधु श्रोते जनम भक्त ज्ञानी गुणसंपन्न विरक्त योगी साधू सज्जन सत्यवादी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो विठाल विठाल। तुम्हा हलो रामदूता कार्य भक्तीच्या त्या वाटा मर्दता व्यास होता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन श्रवण करण्याकरिता इथे उपस्थित जरा इको कमी करा। आपणास असणाऱ्या आत्मारामास श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विनम्र भावाने नतमस्तक होत ज्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या धर्ममंडपामध्ये इको कमीच करा, एकदम आवाज जरा शांत आवाज आला। उपमंडपामध्ये एकत्रितरित्या जमलो आहोत त्या संबंधाने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सुरू असणारा हा अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने वैकुंठवासी गुरुवर्य श्री शंकर महाराज कवडे, वैकुंठवासी गुरुवर्य श्री सावळाराम महाराज, गुरुवर्य हरिभक्तपरायण नकुल महाराज, गुरुवर्य हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज, गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामदास महाराज शेलार, गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण सदाशिव महाराज दळवी, वैकुंठवासी गजानन रामा पाटील, वैकुंठवासी हरिभक्तपरायण कृष्णा नारायण पाटील, हरिभक्तपरायण कृष्णा शिवराम शेलार यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण श्री गुरुवर्य रामप्रसाद महाराज कवडे यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा त्रिदिनी अखंड हरिनाम उत्सव आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमाखातर पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार। विठ्ठल विठ्ठल। नियोजित वेळापेक्षा खूपच उशीर झालाय त्यामुळे एक धावतं कीर्तन आपल्याला करायचं आहे। या अभंगाच्या संबंधाने जो जो मुख्य विचार तुमच्या समोर मांडायचा आहे तो ठरलेल्या वेळेत आपणा सर्वांच्या थकलेल्या जीवाच्या जाणीवा, आवाज जा जरा, थकलेल्या जीवाच्या जाणीवा माझ्या मनाला आहे त्यामुळे एक 11:15 11:30 वाजेपर्यंत की 12 वाजेपर्यंत करायचं ते तुम्ही सांगा, तेवढा वेळ आपण करूयात। विठ्ठल विठ्ठल। आज इथे कीर्तन करताना उभं असताना अतिशय आनंद होतो आहे कारण गेल्या 4 ते 5 पिढ्यांच्या वारकरी संप्रदायाचा लाभलेला हा वारसा खरं तर आज इथे मी बोलण्यापेक्षा आपण सर्व मंडळी सर्वश्रुत आहात। प्रातःस्मरणीय वैकुंठवासी श्री रामकृष्ण महाराज कवडे, त्यानंतर प्रातःस्मरणीय स्वानंद सुपनिवासी वैकुंठवासी श्री शंकर रामकृष्ण महाराज कवडे, त्यानंतर आदरणीय रामप्रसादजी महाराज कवडे, त्यानंतर आदरणीय श्री बाळकृष्ण महाराज कवडे आणि आता मी आणि या माझ्या 5 पिढ्यांच्या बरोबर तुम्हा सर्वांच्याच 5ही पिढ्यांचा असणारा हा परमार्थ आहे। त्यामुळे आज ही परमार्थाची वेल ज्या डामाडौलात आपणा सर्वांसमोर उभी आहे त्याच बरोबरीनं जेवढा वाटा या माझ्या परंपरेचा आहे किंवा याला आपल्या परंपरेचा म्हणूया तेवढाच वाटा तुम्हा सर्वांचा देखील आहे। गेल्या 1 वर्ष सोडून त्याच्या मागच्या वर्षी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला पण काही कारणवश येणं जमलं नाही त्यामुळे बाबांनी ती सेवा केलेली पण आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या भेटीचा योग येतो आहे।
खरं तर आभार मानणं किंवा या सगळ्या गोष्टी या मंचावर आणि माझ्याकडून तरी उचित मला तरी वाटत नाही, कारण कीर्तन घरचं आहे आणि कीर्तनकार देखील घरचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सर्वांनी लहानपणापासून मला पाहिलंय, फक्त एवढंच आहे की पहिले तुमच्यात असताना बोलायचो या विठ्ठल विठ्ठल. आता इथे उभं राहून बोलतोय. आज आपणासमोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि आजच्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज श्री हनुमंतरायांसमोर शरणागत होत आहे आणि हनुमंतरायांना म्हणताय की शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा. भक्तीच्या ज्या काही वाटा आहेत, ज्या वाटेने तुम्ही मार्गक्रमण केलेला आहे, त्या वाटा तुम्ही मला दाखवा. तुम्ही कसे आहात? तुम्ही शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, तुम्ही स्वामी सेवेसाठी सदैव तत्पर असे आहात. तुम्ही कोण आहात हे सांगताना तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचं आगमन झालं, खर तर आदरणीय बाबा आणि आदरणीय महाराज हे माझ्या समोर माझे आयडॉल आहेत. त्यांच्याकडे पाहून पाहून काहीतरी शिकतोय. बाबा होते त्याच्यामुळे जरा धास्ती नव्हती की आता काय अर्धा तास करायचे, त्याच्यामुळे ते आपण करूयात, कसं तरी करूयात. पण आता आदरणीय बाबांसमोर येऊन बसलेत, त्यामुळे मग जरा विचारपूर्वक आणि व्यवस्थित कीर्तन सेवा सादर करावी लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाला जर 5 प्रश्न विचारले तर या 5ही प्रश्नातून तुकाराम महाराजांना काय सांगायचंय ते आपणासमोर समोर येईल. तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे काय करताय हा पहिला प्रश्न. तुकाराम महाराज शरण जात आहे. तुकाराम महाराज कुणाला शरण जात आहे? श्री हनुमंतरायांना शरण जात आहे. तुकाराम महाराज का शरण जात आहे? भक्तीच्या वाटा दाखवाव्यात कोणी? हनुमंतरायांनी. म्हणून तुकाराम महाराज शरण जात आहे. ज्यांना शरण जात आहेत ते कसे आहेत? ते शूर आणि धीर आहेत, स्वामी सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. आणि ज्यांना शरण जात आहे ते हनुमंतराय कोण आहेत? ते हनुमंतराय तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. ते हनुमंतराय महादेवांचा अवतार आहे. अंजनीच्या पोटी जन्म घेत प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आपण संपूर्ण आयुष्य ज्यांनी व्यतीत केलं ते हनुमंतराय. आणि त्या हनुमंतरायांना जगद्गुरु तुकाराम महाराज आज शरण जात आहे. आजचा दिवस हा खर तर सगळ्याच भक्त किंवा भक्तीच्या मार्गाने मार्गक्रमण करत असणाऱ्या प्रत्येकासाठीचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण या भक्तीचं किंवा ज्यांच्याकडे पाहून संत देखील भक्ती तुम्ही आम्हाला शिकवा असं तुकाराम महाराज आजच्या अभंगातून म्हणत आहेत. त्या हनुमंतरायांचा आजचा प्राकट्य दिवस आहे, अवतरणाचा दिवस आहे. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज त्या हनुमंतरायांना म्हणतायत की त्या भक्तीच्या वाटा तुम्ही आम्हाला दाखवा. खरं तर सगळ्या भक्तांची किंवा संत पांडियातल्या सर्व संतांच्या पुण्यतिथ्या आपल्याकडे साजऱ्या केल्या जातात. जयंत्या बहुतेक साजऱ्या केल्या जात नाही. पण हनुमंतराय हे त्यांना अपवाद आहे की त्यांची एकमेव जयंती साजरी केली जाते. त्यामागचं कारण असं आहे की 7 चिरंजीवींपैकी एक असणारे श्री हनुमंतराय आहे आणि त्यामुळे त्यांची जयंती आज आपण साजरी करतो आहोत. खरं तर या जयंत्या पुण्यतिथ्या का म्हणून साजऱ्या करायच्या? कारण आपल्याकडे एक
नवीन उजवी विचारसरणी समोर येते, समाजाला काहीतरी वेगळं शिकवते, वेगळ्या मार्गाला घेऊन जाते आणि त्यातून खरा संप्रदाय, खरी भक्ती ही कुठेतरी मागे पडते. एक 4-5 वर्षांपूर्वीचा प्रसंग असेल, जेव्हा रामनवमीच्या वेळेला मी खांडवलला येऊ शकलो नव्हतो. त्यावेळेचा प्रसंग आहे. प्रवचन सेवेमध्ये 2 दिवसांचं ते माझं नाव होतं आणि त्यावेळेला मी आलो नाही. आणि तेव्हा माझ्या परीक्षेच्या कारणामुळे मी नगरला होतो आणि ज्या ठिकाणी राहायला होतो तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती हनुमानांचं मंदिर होतं. रामनवमीचा दिवस त्याच कालखंडात जवळचाच होता. त्यामुळे आम्ही मंदिरात संध्याकाळच्या वेळेला दररोज मंदिरात जायचो. मंदिरात मध्ये 4-5 महिलांचा भजनी मंडळ जमायचं आणि त्यांना मी विचारलं की इथे रामनवमीचा उत्सव साजरा होतो का? त्या म्हणतात नाही, आमच्या मंदिरात काही उत्सव साजरा होत नाही. म्हटलं माझी सेवा तिकडे राहिली आहे, अपुरी पडते, त्यामुळे इथे करूयात म्हटलं. म्हणून मी त्यांच्यासमोर जरा विचार मांडला. ते म्हणाले ठीक आहे, आपण करूयात. 2 दिवसावरती आम्ही सगळी तयारी त्या रामनवमीच्या उत्सवाची केली आणि आम्ही ज्या फ्लॅटमध्ये, ज्या रूममध्ये राहत होतो त्यामध्ये माझ्यासोबत अजून 4-5 मुलं होती माझ्याच समवयस्क. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे की काय म्हणे हे रामनवमी, जन्माष्टमी, या संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या तुम्ही साजरा करता, यामागे मुख्य कारण काय किंवा मुख्य हेतू काय? काही गरज नाही म्हणे साजरी करायची. त्यांचा जर सहसा पाहायला गेलं तर जे आस्तिकवादी लोक आहेत त्यांच्याच जीवनात त्या देवतांचा फायदा आहे, नास्तिकांच्या जीवनात त्यांचं काहीच महत्व नाहीये आणि तुम्ही का म्हणून त्यांच्या जयंत्या उत्सवात साजरे करतात? मी त्यांना विचारलं, तुम्ही ठीक आहे, मला तुमचं म्हणणं आहे, कारण अशा लोकांच्या जास्ती तोंडी लागणं म्हणजे आपला मूर्खपणा त्या ठिकाणी ठरतो. त्यामुळे गाढवाला गजोदर म्हणायचं आणि पुढे चालायचं. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही म्हणतात ना त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, पण आपण स्वातंत्र्य दिन तेवढ्याच प्रेरणेने, तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो. प्रजासत्ताक दिन तेवढ्याच उत्सवाने साजरा करतो. सगळ्या समाज सुधारकांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो. बरोबर आहे की नाही? खरं तर त्यांनी समाज सुधारवण्याचं काम केलंय. त्यांच्या प्रति कृतज्ञता ही आपली असायलाच हवी, त्याबद्दल माझा अजिबातही दुमत नाही. पण तुम्ही त्या समाज सुधारकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या जेव्हा साजऱ्या करतात, जेव्हा तुम्ही ते विचार समाजासमोर मांडता, तेव्हा तुम्ही देवतांना तरी डावलू नका. कारण हल्लीचं रामनवमीचा उत्सव साजरा करण्याचं स्वरूप हे अतिशय बदललं गेलेलं आहे. आणि आमच्या संगमनेरमध्ये जर पाहिलं तर आता त्याचं जसं असं पीक आलंय, असं उंचीवरती येत आहे सगळ्या गोष्टी, पण त्याला काहीच अर्थ उरलेला नाही. रामनवमी डीजे लावायचा, नाचायचं. हनुमान जयंती डीजे लावायचा, नाचायचं. त्याच धाटणीत आता महात्मा फुलेंची जयंती झाली काल. उद्या परवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. तुम्ही त्यांचे विचार आत्मसात करत नाही, डीजे वरती गाणं लावून जर त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जाऊ शकत होत्या तर संतांनी उगीच या उत्सवांची निर्मिती का म्हणून केली? त्या मुलाने प्रश्न विचारला, का साजरी करतात? म्हटलं मग तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे की तुम्ही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा इतर समाज सुधारकांच्या जयंत्या का म्हणून साजऱ्या करतात? त्यांनी मला उत्तर दिलं की स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपण कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवला ज्या दिवशी, तो दिवस उत्साहाने साजरा करायला पाहिजे. संतांच्या समाज सुधारकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आम्ही साजरा करतो कारण त्या समाज सुधारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. म्हटलं हे तुझं बरोबर आहे, माझंही असंच आहे. आम्ही रामनवमी साजरी करतो कारण तो आमच्या जीवाच्या मुक्तीचा स्वातंत्र्य दिन आहे, आमच्या जीवाचा स्वातंत्र्य दिन आहे. आणि आम्ही संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करतो कारण तुम्ही समाज सुधारकांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या साजरा करतात. का करतात? कारण त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली आहे ना. हे संत, हे सत्पुरुष आम्हाला आमच्या या जीवन मरणाच्या यात्रेतून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी म्हणून मदत करतात आणि त्या कारणाने आम्ही त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरा करतो. विठ्ठल विठ्ठल. मी मागेही बोललोय आणि मला पुन्हा पुन्हा ही गोष्ट बोलायला आवडेल. एक पाश्चिमात्य विचारवंत होऊन गेलाय, तो असं म्हणतो, त्याचं नाव आहे हेनरी, आणि तो असं म्हणतो
एका नदीच्या किनाऱ्यावरती तो बसला आणि त्याने त्या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेला असताना एक नाव, एक जहाज या तीरावरून दुसऱ्या तीरावरती जाताना पाहिली. त्या नावेमध्ये प्रवासी बसलेले आहेत. ते प्रवासी या तीरावरून दुसऱ्या तीरावरती जाऊन पोच करण्याचं काम ती नाव करते. त्या नावेमध्ये बसलेल्या त्या प्रवाशांना त्या हेनरीने पाहिलं आणि तो म्हणाला, त्याच्या मनामध्ये असा एक विचार निर्माण झाला. तो म्हणतो की ही नाव ज्याप्रमाणे एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती माणसांना नेऊन पोहोचवण्याचं काम करते आहे, त्याचप्रमाणे एक सत्विचार, एक चांगला विचार माणसाला सुकर्माकडे घेऊन जातो. त्याच्या त्या विचाराकडे पाहताना जरा एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि मनात निर्माण आलं की हनुमंतरायांचं जर जीवन आपण पाहिलं तर ते देखील आपल्याला एका तटावरून दुसऱ्या तटावरती घेऊन जाण्याचंच काम करत आहे. आणि हनुमंतरायांची ही किती काय नौका आहे जी ज्या मार्गाने आपल्याला घेऊन जाते तो मार्ग भक्तीचा आहे. आणि तोच भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी जगद्गुरु तुकाराम, तोच भक्तीचा मार्ग पाहण्यासाठी आणि तो मार्ग हनुमंतरायांनी दाखवण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंतरायांना आज शरणागती हनुमंतरायांच्या चरणी पत्करत आहेत. आणि या जयंत्या पुण्यतिथ्या आपण जेव्हा जेव्हा साजरा करतो त्या मागचा मुख्य विचार असा आहे की त्या संतांची, त्या देवतेची आपणा सर्वांना वेळोवेळी आठवण राहावी. कारण हल्ली ते खूप गरजेचं आहे. कारण कुठलाच मुसलमान बांधव तो त्याच्या कुराणवरती प्रतिप्रश्न करत नाही. कुठलाच शीख बांधव गुरु गोविंद सिंहांच्या गुरुग्रंथ साहिबावरती प्रतिप्रश्न करत नाही. कुठलाच ख्रिश्चन बांधव त्या बायबलवरती प्रतिप्रश्न करत नाही. पण जेव्हा जेव्हा आपला राम, आपली माता सीता, आपले लक्ष्मणजी आपल्या हिंदू देवतांसमोर येतात तेव्हा तेव्हा प्रतिप्रश्न करणारे हे आपलेच लोक असतात. आणि याची खंत वाटते. त्यांच्या समाजातला एकही माणूस त्यांच्या कुठल्याच विचारधारेवरती प्रश्न उद्भवत करत नाही किंवा प्रश्न प्रस्थापितही करत नाही. पण आपला प्रत्येक जण रावणाने सीता पळवूनच नेली, पुन्हा रामाने तिला घेऊन आला, पुन्हा तिला वनवासातच का पाठवली, रामाने सीतेचा त्यागच का केला, किंवा हे प्रभू रामचंद्रांचं जर चरित्र पाहिलं ना ते प्रत्येक ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे. आणि हे लोक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी बोट ठेवतात आणि आपल्या संतांना, आपल्या संत चरित्राला, आपल्या भगवंताच्या चरित्राला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये एक अशी विचारधारा निर्माण करतात की ज्यामुळे आपले समाज हे आपल्या संस्कृतीपासून तुटले जातील. आणि एकदा की संस्कृती तुटली की देश संपायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि यावरती प्रश्न निर्माण करणारे जरा जे जास्तीचे शिकलेले असतात ना तेच या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न उपस्थित करतात. आणि त्यांना उत्तर देण्यासाठी आपणही त्यांच्या इतपत हुशार व्हावं अशी आपण एक धारणा करावी. आपलं तेवढी वृद्धी असावी. मागच्या कीर्तनातच मी तो मुद्दा मांडला आपल्या रामनवमीच्या. पुन्हा एकदा आपणासमोर सांगू इच्छितो कारण श्रोते नवीन आहे. माझा आत्ता एक 15 दिवसाचीच घटना आहे. माझे पेपर चालू होते आणि आमच्याकडे जे शिक्षण घेतो PhDचं त्याच्या अगोदर एक शोध निबंध दाखवायचा असतो त्यांना. म्हणून आम्हाला आमच्याच एरियातला एक विषय देऊन त्याच्यावरती शोध निबंध लिहिण्याकरता सांगितलंय 3-4 महिन्यांपूर्वी. आणि त्याच्या आता प्रेझेंटेशनच्या डेट होत्या. मी ते घेऊन गेलो शोध निबंध माझा सरांसमोर आणि त्यांनी पाहिला सगळा. आणि त्याच्यामध्ये त्या शोध निबंधामध्ये आमच्या संगमनेर परिसरामध्ये ज्या ज्या काही पौराणिक आख्यायिका झालेल्या आहेत त्याबद्दलचं लिखाण त्यामध्ये केलं गेलेलं होतं. आणि त्यामध्ये भगवंताच्या अवताराबद्दलच्या घटना मी त्या लिखाणामध्ये मांडलेल्या होत्या. सरांनी मला प्रश्न केला की तुम्ही या ज्या काही लिखाण केलंय त्यामध्ये तुमचा विषय बरोबर आहे, पौराणिक आख्यायिका आणि त्यानुसार तुम्ही केलेलं लिखाण आम्हाला मान्य आहे. पण जेव्हा हा शोध निबंध सगळ्यांच्या समोर जातो त्यावरती कोणी प्रश्न निर्माण करायला नको. त्यामुळे मी 2-3 प्रश्न विचारतो, मला त्याचं उत्तर द्या. त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला का तुम्ही या
शोधनिबंधामध्ये भगवंताच्या अवताराबद्दल लिहिलेलं आहे. आणि या अवताराबद्दल लिहित असताना ज्या काही घटना तुम्ही या शोधनिबंधामध्ये मांडल्यात त्यामध्ये अतींद्रिय शक्तींचा वापर झालेला दिसतो. म्हटलं ठीक, बरोबर आहे, अतींद्रिय शक्तींचा वापर यामध्ये झालेलाच आहे. कारण त्या ज्या काही कथा होत्या त्यामध्ये विंध्याचल पर्वताची कथा, त्यानंतर भगवंताच्या मोहिनी अवताराच्या संबंधाच्या कथा ज्या काही आमच्या संगमनेरच्या अनुषंगाने होत्या त्या सगळ्याचा उल्लेख मी केलेला होता. सर म्हणाले की तुम्हाला माहित आहे का, कारण माहिती असणं आवश्यक असतं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या संबंधाने शोध घेता, की 2012 साली एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या याचिका दाखल करण्यात आली कोर्टामध्ये. आणि त्यांनी त्या याचिकेच्या द्वारे काहीतरी 13 कलम तयार केले. त्यातलं 5वं कलम असं होतं की अतींद्रिय शक्तींच्या बद्दल समाजामध्ये त्या घटनेच्या बद्दल माहिती पोहोचवणं म्हणजे अंधश्रद्धेला पुष्टी देण्यासारखं आहे. आणि ते सर म्हटले की तुमच्या या शोधनिबंधामध्ये ठिकठिकाणी अतींद्रिय शक्तींचा उल्लेख येतो. ठीक आहे. त्यांनी पुढे आणखी एक गोष्ट सांगितली की म्हणते तुम्ही या ठिकाणी भगवंताच्या अवताराबद्दल बोलता आहात, तुम्ही भगवंताच्या अवताराच्या गोष्टीचं वर्णन या शोधनिबंधामध्ये केलेलं आहे. मग तुम्ही जर आस्तिकवादी आहात, तुम्ही जर भगवंताला मानणारे आहात, तुमचा देव अवतार घेतल्यानंतर मग तुम्हाला दिसतो, याच्या आधी तुमचा देव नसतो का? हा प्रश्न जेव्हा त्यांनी माझ्यासमोर मांडला तेव्हा माझ्या मनामध्ये एक जरा तिडीक गेली. पण कसं असतं, जेव्हा आपल्याला प्रतिप्रश्न करणारा एखादा हुशार व्यक्ती आहे त्याच्यासमोर मांडताना आपण चिडून रागवून बोलणं नाही. कारण प्रत्येक वेळी धर्माच्या बाबतीत लढाई करताना हातात तलवारच घ्यायला हवी असाचा भाग नाही. तुम्ही तुमच्या विचारांच्या द्वारेही समोरच्याला शांत करू शकता. सरांना म्हटलं ठीक आहे, जेवढी मला माहिती याबद्दल मिळवता येईल तेवढी मी मिळवतो. घरी आलो, मला खरंच त्या कलमाबद्दल काहीच माहिती नव्हती. ते जरा सर्च केलं आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर तो 5 नंबरचा कलम 2016 साली रद्द करण्यात आलेला होता. मी दुसऱ्या दिवशी सरांसमोर गेलो, सरांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगितलं ना ज्या 5 नंबरच्या कलमाबद्दल तुम्ही बोललात ना तो 2016 सालीच रद्द केलेला आहे. पण एक कलम त्या अध्यादेशामध्ये अजून आहे, 11 नंबरचा कलम आहे, 11 क नावाचा कलम आहे. त्यामध्ये दुसरा मुद्दा असा मांडलेला आहे की या सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये एखाद्या दैवी अवताराची पूजा करणं हे कायद्याने गुन्हा आहे किंवा अंधश्रद्धेला पुष्टी देण्यासारखं आहे. मी सरांना म्हटलं की ज्या अतींद्रिय शक्तींबद्दल तुम्ही मला विचारलं होतं ना, मला तुम्हाला एक प्रश्न मी तुम्हाला करतो की ज्या अतींद्रिय शक्तीबद्दल तुम्ही मला सांगतात ना, तुम्ही मला सांगा, शक्ती ही अतींद्रियच असते, तिचं रूप केव्हा प्रकट होईल? जेव्हा ती इंद्रियामध्ये येईल. सुंदर असं पखवाज वादन सुरू आहे, त्या पखवाजावर थाप टाकण्यासाठी ताकदीची गरज आहे. ताकद हातामध्ये आहे पण ती दिसते का? नाही. जेव्हा पखवाजावरती थाप टाकली जाते तेव्हा त्या ताकदीची अनुभूती येते. म्हणजे शक्ती ही अतींद्रिय स्वरूपाचीच आहे. एनर्जी, तुम्ही शक्ती ना, ठीक आहे. मी जरी MA मधून आता तुमच्या समोर सांगतोय ना, या अगोदर मी एक सायन्स मधून एक डिग्री मिळवली आणि आम्हाला असं शिकवलं गेलं आहे की एनर्जी कांट क्रिएट किंवा कांट इमिट द लाईट और इट डझंट हॅव एनी फिजिकल फॉर्म. त्यानंतर पुढचा म्हणजे एनर्जी, शक्ती ही तुम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये ती प्रकाशमान नाही, त्यामुळे ती तुम्हाला डोळ्याला दिसत नाही. ती तुम्हाला कधी दिसते? थर्मोडायनामिक्सचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा पहिलाच नियम आहे. जेवढे शिकले सगळ्यांचा तोंडपाठ आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट ट्रान्सफर इन वन फॉर्म टू अनादर फॉर्म. ती एनर्जी ही आपण निर्माणही करू शकत नाही, एनर्जी आपण संपवूही शकत नाही. फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण ती काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. आता मला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देतो. ज्या अतींद्रिय शक्तींबद्दल तुम्ही बोलतात ना, ती शक्ती म्हणजे माझा भगवंत आहे. तो भगवंत निर्माणही होऊ शकत नाही किंवा त्याला संपवूही कोणी शकत नाही. तो आधीपासूनही अस्तित्वात आहे आणि तो पुढेही अस्तित्वात राहणार आहे. आणि त्याचा अवताराबद्दल तुम्ही मला प्रश्न केला ना, भगवंत अशी शक्ती आहे की जी संपवूही शकत नाही, पुन्हा निर्माणही करू शकत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपणासमोर प्रगट होते. आणि माझा भगवंत अवतार घेतो म्हणजे तो या आधी नाही असं नाही, तो आधीही होता,
फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये समाजासमोर तो प्रकट होतो. विठाल विठाल. मी त्यांना विचारलं, मी त्यांना आणखी पुढे सांगितलं की या जमिनीमध्ये बी टाकलं की ते उगवून येतं, म्हणजे जमिनीमध्ये सृजनाची शक्ती आहे. आपल्या हवा वाहते, पाणी वाहतंय, पण त्या पाण्यातून वीज निर्मिती होते, वाऱ्यातून वीज निर्मिती होते, म्हणजे यामध्ये शक्ती अस्तित्वात आहे. म्हणजे माझा देव प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे. 450 वर्ष मुस्लिम राजवटीचं राज्य आपल्यावरती झालेलं आहे, त्यामुळे त्यांचा देव त्यांना आकाशामध्ये दिसतो. त्यांचा अशी मला अजिबातही कुठल्याही धर्मावरती टीका करण्याचे माझे अजिबातही हेतू नाही, पण आपण आपल्या संस्कृती जरा जपायला हव्या. आपला देव या प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. विठ्ठल या सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये भरलेला आहे आणि तोच माझा देव या प्रत्येक ठिकाणी नटलेला आहे. आणि त्या भगवंत जेव्हा जेव्हा अवतार घेतो तेव्हा तेव्हा या सृष्टीला, या समाजाला नव्याने फुलविण्याचं काम करतो. आणि आज त्याच हनुमंतरायांच्या जन्माचा प्राकट्याचा उत्सव आहे. त्यांच्या संबंधाने जर सांगायला गेलं तर भगवंत स्वतः असं म्हणतात की माझी सेवा करणारे जे आहेत ना ते मला आवडतातच, पण माझ्या भक्तांची जी सेवा करतात, त्यांच्या चरित्र कथांचं ते गायन करतात, त्यांच्या चरित्र कथांचं ते वाचन करतात, ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. ते हे प्राणा परवते जे आवडे निरुते, ते भक्त चरित्रा ते प्रशंसिती. मला कोण प्रिय आहे? जे माझ्या भक्ताच्या चरित्र कथेचं गायन करतात, ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. मग या संतांच्या, या भक्तांच्या चरित्र कथा आपल्याला काय देतात? भागवतात एक श्लोक आहे की तो श्लोक असं सांगतो की या संतांच्या चरित्राच्या श्रवणाने आपल्या जीवनाला, आपल्याला मुक्ती प्राप्त होते. तर श्लोक असा आहे की यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्य अविष्कृतम तत् श्रवणेन पठनेन विचारणवरो ते प्राप्तस्य मुक्त्याः. जे लोक या भगवंताच्या चरित्र कथेचं श्रवण करतील, त्याच्यावरती विचार करतील, ते सर्वजण मुक्तीला प्राप्त होणार आहे. पण ते श्रवण करत असताना ते कसं असायला हवं? तर त्यामध्ये ज्ञान असायला हवं, त्यामध्ये वैराग्य असायला हवं, त्यामध्ये भक्ती असायला हवी आणि त्यामध्ये निष्काम अशी सेवा त्या चरित्रामध्ये असायला हवी. आणि हनुमंतरायांचं जर चरित्र पाहिलं तर हनुमंतरायांच्या चरित्रामध्ये ज्ञानाच्या संबंधाने विचार करायला गेलं तर हनुमंतराय स्वतःच ज्ञानाचे सागर आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. त्यांच्या चरित्रातील वैराग्य आणि भक्तीच्या बाबतीत काय बोलणार आपण? कारण ज्या कारणाने तुकाराम महाराज त्यांना शरण जात आहे ते कारणच भक्तीच आहे. आणि जी सेवा हनुमंतरायांनी केली आहे दास्यत्वाची, त्यातील सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे निष्कामता, आणि ती हनुमंतरायांच्या चरित्रामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. अशा या हनुमंतरायांना शरण जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. आता हे जे काही चरण आहे यामध्ये वेगवेगळ्या गाथ्यांमध्ये मी 2-3 गाथे पाहिले. काही गाथ्यांमध्ये शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता असा उल्लेख आहे आणि काही गाथ्यांमध्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता असा दोन्ही तो पाठभेद आहे. त्यामुळे त्याच्या वादात न पडता जो मुख्य अर्थ आहे त्याकडे आपण येऊया. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री हनुमंतरायांच्या चरणी शरणागती आपलं समर्पण करतायत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंतरायांना म्हणतायत की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मी तुम्हाला शरण येतो हनुमंतराय. अभंगाच्या या पहिल्याच चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी द्विरुक्ती वापरली आहे. शरण शरण हा शब्द 2दा जगद्गुरु तुकाराम महाराज वापरतात. खरं तर व्याकरणातली ती एक चूक आहे. एक शब्द एक वाक्य पुन्हा पुन्हा येणं ही चूक आहे. पण संत जेव्हा लिहितात, संत जेव्हा बोलतात त्यामागे एक विचार असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज 2दा शरण शरण शब्द वापरतात. त्यामागे 3 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की एखाद्याला शरण जाताना आपण परिपूर्णतेने शरण जावं. कुठल्या तरी एका अंगाने त्याला शरण जाऊ नये. जेव्हा तो अलाउद्दीन खिलजी, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती आक्रमण करण्याकरता आला ना, 74 वेळा आक्रमण करण्याकरता आला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तो 74 वेळा आक्रमण करण्याकरता आला. प्रत्येक वेळी 74ही वेळा पृथ्वीराज चव्हाणांनी त्या अल्लाउद्दीन खिलजीला त्या सैन्याला जिंकलं आणि त्या 74 वेळा तो अल्लाउद्दीन खिलजी त्या पृथ्वीराज चव्हाणांना शरणागती आला, शरण आला. आणि युद्धाचा नियम आहे, जो शरण येतो त्याला मुक्त करायचं, त्याला मोकळं, त्याला सोडून द्यायचं, त्याच्यावरती वार करायचा नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला 74ही वेळा सोडून दिलं. 75व्या वेळी पुन्हा तो एकदा जेव्हा स्वारी करून पृथ्वीराज चव्हाणावरती आला तेव्हा तो अव्वल ठरला आणि पृथ्वीराज चव्हाण जेव्हा त्या अल्लाउद्दीन खिलजीला शरणागती जायला गेले, म्हणाले की ज्याला आपण 74 वेळा शरणागती दिलेली आहे, ज्याला माफ केलंय, त्याला आपण एकदा त्याला शरणागती दिली, तो आपल्याला माफ करेल. या हेतूने पृथ्वीराज चव्हाण जेव्हा त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या समोर जाता, तो म्हणता, अरे तू वेडा आहे, मी फक्त देहबुद्धीने तुला शरण येत होतो, मनाने मी तुला शरण येत नव्हतो. त्याच ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांची हत्या त्या अल्लाउद्दीन खिलजीने केली. मला त्या गोष्टीकडे जायचं नाही, मला सांगायचंच आहे की तुकाराम महाराज 2दा जगद्गुरु तुकाराम महाराजांना शरण जात आहे ना, त्यातलं पहिलं शरण हे देहबुद्धीने शरण जात आहे आणि दुसरं शरण हे मनबुद्धीने आहे. विठाल विठाल. तुकाराम महाराज म्हणतात, मी पहिला जो काही शरण तुम्हाला येतोय तो माझ्या देहबुद्धीने आहे आणि दुसऱ्यांदा मी जो काही शरण येतोय तो मनबुद्धीने आहे. हे पहिलं कारण 2दा शरण वापरण्याचं. त्यामागचं दुसरं कारण असं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज हे पंचावतारी संत आहे. नामदेव महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कलियुगातले हे 2 एका अवताराचे संत आहे. त्या अगोदर नामदेव महाराजांचे 3 अवतार आणि राम अवतारामध्ये नामदेव महाराज म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज हे राम अवतारामध्ये अंगद आहे. जनाबाई महाराज वर्णन करतात की राम अवतारी नामा अंगद भक्त, मंथरा नाव माझे भरते मारी लीलात. राम अवतारामध्ये हनुमंतराय, जगद्गुरु तुकाराम महाराज हे अंगद रूपाने आहेत आणि त्या ठिकाणी हनुमंतराय. आता जगद्गुरु तुकाराम महाराज आत्ता त्यांना शरण येत आहे आणि त्या अवताराचा आणि आत्ताचा संबंध काय? तर जेव्हा राम रावणाचं युद्ध सुरू झालं, कुठलाही युद्धाचा नियम हा पूर्वीपासून असा आहे की साम दाम दंड आणि मग भेद. मग युद्धनीतीतला पहिला नियम जेव्हा वापरण्याची वेळ आली साम, तेव्हा कोणीतरी एक वकील पाठवावा लागतो हातामध्ये सफेद रुमाल घेऊन. त्यावेळेस पाठवायचं कुणाला असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं की आपण अंगदाला पाठवूया. अंगद जेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं की तुला आता रावणाच्या लंकेमध्ये जायचंय, तेव्हा हनुमंतराय हे अंगदाच्या गुरु रूपाने उभे राहिले आणि त्यांनी, कारण हनुमंतराय एकदा लंकेत जाऊन आले, पुन्हा अंगदाला पाठवायचंय, त्यामुळे अगोदर कोणीतरी गेलेला जो असेल त्याने सांगितलं पाहिजे की नक्की कुठे काय कसं आहे.
आणि ते सांगत असताना अशोकवनामध्ये बसलेल्या सीतामातेचा पत्ता अंगदाला हनुमंतरायांनी दिला आणि अशोकवाटिकेमध्ये बसलेली सीता म्हणजे साक्षात मूर्तिमंत भक्ती आहे आणि त्या अवतारामध्ये भक्तीची वाट हनुमंतरायांनी अंगदाला सांगितली होती. अंगद शिष्टाई म्हणून एक प्रकरण रामायणामध्ये, ते तुलसी रामायणामध्ये ते एक प्रचलित आहे आणि तो एक अवतार जिथे हनुमंतराय हे अंगदांना गुरुरूपाने मार्गदर्शन करतायत आणि त्या लंकेमध्ये जाण्याची वाट दाखवताय. आणि आज या कलियुगामध्ये जेव्हा तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे तेव्हा पहिलं शरण हनुमंतरायांना तुकाराम महाराज जात आहे. त्यातलं पहिलं शरण हे अंगदाचं आहे की त्या अवतारामध्ये तुम्ही मला सांगितलेला अनुग्रह आणि दीक्षा, त्यामुळे मी तुम्हाला शरण येतोय आणि आता या अवतारामध्ये देखील तुम्ही त्या भक्तीचा मार्ग मला दाखवावा म्हणून मी तुम्हाला शरण येतोय. विठ्ठल विठ्ठल. आता तिसरं कारण पुन्हा द्विरुक्तीने शरण येण्यामागचं असं आहे की मी तुम्हाला शरण येतोय कारण मला भक्तीच्या वाटा काय आहेत त्या तुम्ही दाखवाव्या. मी तुम्हाला पहिल्यांदा शरण म्हणून वापरतोय कारण मला या इहलोकातील माझी जी काही यात्रा आहे ती सरळ सुगम करून घ्यायची आहे आणि फक्त इहलोकातीलच नाही तर परलोकातील देखील माझी जीवन यात्रा ही सुगम व्हावी म्हणून इहलोकासाठी पहिला शरण आणि परलोकासाठी दुसरा शरण. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज हनुमंतरायांना शरण जात आहेत आणि म्हणताय की हे हनुमंतराय मी तुम्हाला शरण आलेलो आहोत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मी तुम्हाला का शरण येतोय याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. वाटामध्ये दाबाव्या सुबटा. वेळेअभावी फार विस्तार करत नाही, फार धावतं तुम्हाला सांगतोय कारण वेळ खूपच कमी आहे. 11:20 झाले. 10 मिनिटात मी सेवेला विराम देणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांना असं म्हणताय की तुम्ही मला भक्तीच्या वाटा दाखवा. मग भक्तीच्या वाटा तुम्ही मला दाखवा असं म्हणणारे तुकाराम महाराज काय म्हणताय की भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ कसा आहे? खूप सोपा आहे. मग त्या सोप्या मार्गाने जाण्याचा वाट मी तुम्हाला का म्हणून विचारावी. हा प्रश्न येतो की नाही. सोपा आहे असं म्हणणारे कोण आहे? तुकाराम महाराजच आहे. मग सोपा मार्ग तुम्हाला माहिती आहे, भक्तीचा मार्ग सोपा आहे, पण मग तरीही तुम्ही हनुमंतरायांना तो भक्तीचा मार्ग, त्या भक्तीच्या वाटात विचारत आहे. तुकाराम महाराज विचारताय, पण भक्तिपंथ बहु सोपा असं म्हणणारे जरी तुकाराम महाराज असले तरी भक्ती मार्ग बहु
कठीण शुळावरील पोळी, आणि जो जो तो मला जसं आता हे नाही पण त्याचा अर्थ असा आहे की जो कोणी भक्तीचा मार्ग निवडतो तो भक्तीचा मार्ग इतका कठीण आहे की शुळावरील पोळी आहे, आणि जो तो निवडतो तो कसा आहे, तो बळी, विरळा आणि शूर आहे. तो वेगळा आहे, तो बळीवंत आहे आणि तो शूर आहे. जो भक्तीचा मार्ग निवडतो तो. मग भक्तीचा मार्ग एकीकडे एवढा सोपा असं म्हणणारेही तुकाराम महाराज आहे, आणि एकीकडे भक्तीचा मार्ग एवढा कठीण आहे असं सांगणारेही तुकाराम महाराज आहे. आणि शुळावरील पोळी म्हणजे काय, तर अशी एक पोळीवरती अडकवलेली आहे, खाली शूळ आहे, ती खेचायची. जर ती झेलली नाही तर त्या शुळावरती तो माणूस पडतो, आणि गुदद्वारातून तो शूळ असा वरती आपल्याला चिरत चिरत जातो. शूळ म्हणजे एक शस्त्र आहे, ज्याला असं टोकदार असतं. आणि भक्ती एवढी कठीण आहे. बाबा नेहमी सांगतात की वस्तारा जो असतो ना त्याच्यावरनं चालणं म्हणजे भक्ती एवढी कठीण आहे. आणि ते उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधक अशा स्वरूपानं एखाद्या साधकाने राहत राहत त्या भक्तीच्या मार्गाने मार्गक्रमण करायला हवं. एवढी कठीण ती भक्ती आहे. एक छोटस या भक्ती मार्ग किती कठीण आहे याच्या संबंधाने एक छोटीशी कथा सांगून शेवटाकडे येईल. बार्शी नावाचं जे गाव आहे जिथे भगवान बार्शी म्हणूनच आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये ते गाव आहे. अंबरीश राजाचं ते नगर पूर्वीच्या काळामध्ये होतं, आणि तिथे एक जोगा परमानंद नावाचे एक महान ऋषी, महान एक भक्त होऊन गेले. आणि ते जोगा परमानंद महाराज जे होते त्यांची भगवद्गीता संपूर्ण पाठ होती, 700 श्लोक. आणि त्यांचा असा नियम होता, त्या अंबरीश भगवंत म्हणून त्या जिथे जी मोहिनी रूपात भगवंत अंबरीश राजाचा मुक्तीकर्ता म्हणून भगवंत ज्या ठिकाणी अवतीर्ण झाले ती मूर्ती तिथे आहे, आणि तिला अंबरीश भगवंत असंच नाव आहे. ती मूर्ती एकदा तुम्ही जाऊन पहा, ती खूप विशेष आहे. समोरच्या बाजूने ती भगवान विष्णू चतुर्भुज आहे, हातामध्ये कमळ आहे, आणि त्या कमळ असं खाली आहे. त्या कमळाच्या खाली अंबरीश राजाची मूर्ती आहे, आणि कमळ अंबरीश राजाच्या डोक्यावरती आहे. म्हणजे भगवान विष्णू त्या अंबरीश राजाची पूजा करतोय. आणि त्या मूर्तीच्या पाठीमागे लगेचच लागून माता लक्ष्मींची मूर्ती आहे, आणि त्याच्या मागे आरसा लावलेला आहे. आधी भगवान अंबरीश भगवंताचं म्हणजे भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायचं, आणि त्या आरशामध्ये माता लक्ष्मींचं दर्शन घ्यायचं. अशी विलोभनीय ती मूर्ती असते तिथे. त्या गावामध्ये हे जोगा परमानंद नावाचे महान भगवत भक्त होऊन गेले. त्यांचा नियम असा होता की सकाळी उठायचं, आपलं नित्यकर्म करायचं, आणि त्या भगवंतासमोर येऊन उभं राहायचं. गीतेचा एक श्लोक म्हणायचा, एक दंडवत प्रणाम घालायचा, एक श्लोक म्हणायचा, एक दंडवत प्रणाम घालायचा. असे 700 श्लोक आणि 700 दंडवत प्रणाम ते जोगा परमानंद त्या रोज नित्य नियमाने त्या भगवंतासमोर घालायचे. एके दिवशी काय झालं, जोगा परमानंद जेव्हा घराकडून वाटेने मंदिरामध्ये येत होते, त्या वाटेने येत असताना राजाची स्वारी त्या वाटेने जात होती. राजाने पाहिलं जोगा परमानंद या वाटेने जात आहे. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, जोगा परमानंदांचे कपडे जरा मळकटलेले, फाटलेले दिसले. राजा म्हणाला की आपल्या नगरीतला अतिशय महान असा भगवत भक्त आहे, आणि तो त्याच्या अंगावरचे कपडे असे मळकटलेले, फाटलेले आहेत. म्हणून राजाने काय केलं, जोगा परमानंदांना कपडे, वस्त्र, रेशमी वस्त्र दिले. जोगा परमानंदांनी ते परिधानही केले. एक गोष्ट सांगायची राहिली, 700 वेळा दंडवत प्रणाम जोगा परमानंदांनी घातला. तो पूर्ण झाला की ती मूर्ती प्रगट व्हायची, भगवान स्वतः प्रगट व्हायचे आणि जोगा परमानंदांसोबत बोलायचे. असं त्यांच्या भक्तीचं सामर्थ्य होतं. जोगा परमानंदांनी राजाने दिलेले ते वस्त्र घातले, आणि वस्त्र घातल्याबरोबर त्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. पहिला श्लोक बोलले, आणि श्लोक बोलल्याबरोबर आता जमिनीवरती दंडवत घ्यायचा. म्हणून जोगा परमानंदांच्या मनामध्ये एक एवढासा विचार आला की आज मी पहिल्यांदा रेशमी वस्त्र घातलेले आणि आता दंडवत घेतला की ते कपडे मळणार म्हणे. पण मला अरे नाही, भगवंतासमोर हे कपड्यांचं काय, असाही विचार पुढे आला जोगा परमानंदांनी. पुन्हा एकदा त्या दंडवत घालायला सुरुवात केली, 700 दंडवत घातले, पण काय भगवंत समोर प्रकट झाले नाही. रोजचा नियम मोडला. म्हणाले नेमकी माझ्याकडून चुकलं काय की आज भगवंत प्रकट झाले नाही. जोगा परमानंदांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्यांच्या मनाला लगेचच समजलं की आपला मनामध्ये या कपड्यांच्या बद्दल थोडी का होईना पण आसक्ती निर्माण झाली आणि माझा भगवंत मला आज दिसला नाही. अतिशय
दुःख जोगा परमानंदांच्या मनाला झालं. मंदिरातून सरळ बाहेर निघाले. वाटेने एक बैलगाडी घेऊन एक शेतकरी जात होता आणि त्याला फराट जोडलेलं होतं पाठीमागे. फराट माहितीये? मलाही नाही माहिती. मी जरा सर्च करून पाहिलं की शेत असं त्याने सपाट केलं जातं त्या फराटाने. जमीन हा फाळ ना त्याने शेत जमीन अशी सरळ केली जाते. तर तो शेतकरी तो फराट घेऊन चाललेला होता आणि जोगा परमानंदाने म्हटलं की आज मला भगवंत भेटलेला नाहीये. त्यांनी काय केलं, त्या शेतकऱ्याच्या हातातून ते फराट त्या बैलाची जो काही हातामध्ये जो चाबूक आहे तो घेतला हातामध्ये आणि आपला स्वतःचा पाय त्या फराटाला बांधला. त्या बैलांना एक असा चाबुकाचा आसूड ओढला. बैल जोराने पुढे धावायला लागले. तसे जोगा परमानंद खाली कोसळले. त्या दगडाच्या वाटेने त्या मातीच्या वाटेने ते बैल जोगा परमानंदांना फरफटत घेऊन गेले. अंगामधले घातलेले रेशमी वस्त्र कधीच मागे जोगा परमानंदांना सोडून गेले. अंगावरती फक्त कातडी राहिली. ते बैल पुढे ओढतच जात आहे. सगळी कातडी सोलली गेली तरी काय भगवंत येईनात. जेव्हा जोगा परमानंदांचा देह जाण्याची जीव जाण्याची वेळ आली तेव्हा भगवंत प्रकट झाले. जोगा परमानंदांनी भगवंताची क्षमा मागितली की माझ्या मनामध्ये एक एवढीशी आसक्ती त्या रेशमी वस्त्रांच्या बद्दल निर्माण झाली. तेवढ्याशा एका माझ्या चुकीमुळे तेव्हा तुम्हाला भेट दिली नाही. भक्तीने जाणं हे एवढं कठीण आहे. म्हणजे ती दिसताना जरी सोपी असली तरी ती करणं किती कठीण आहे हे जोगा परमानंदांच्या जीवनातल्या या दृष्टीने आपणासमोर प्रतिपादित होतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंतरायांना भक्तीचा मार्ग विचारतायत. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायांना का भक्तीचा मार्ग जगद्गुरु तुकाराम महाराज विचारतात? सुंदरकांडामध्ये याचं उत्तर आहे. कथा सांगून जाईल कारण त्या मागच्या परामर्श करणं खूप लांबचं होईल. की जेव्हा हनुमंतरायांची शक्ती जामवंत महाराजांनी जागृत केली आणि हनुमंतरायांनी सीतामातेला शोधण्याकरता जायचं असं ठरवलं. हे जरी आपल्यासमोर भासमान असलं तरी त्यातलं मुख्य उद्देश असा आहे की हनुमंतराय ज्या सीतेच्या शोधामध्ये गेलेत ना तो शोध मार्ग म्हणजे हनुमंतरायांची भक्तीकडे जाण्याची वाट आहे. आणि हनुमंतराय ज्या ज्या वाटेने गेले त्या वाटेने जात असताना हनुमंतरायांच्या वाटेमध्ये 3 गोष्टी आढळ्या आल्या आणि त्याच 3 गोष्टी बरोबर कुठल्याही एका साधकाच्या मार्गामध्ये जेव्हा तो भक्तीच्या वाटेने मार्गक्रमण करत असतो तेव्हा येतात. हनुमंतराय निघाले. जामवंत के बचन सुनाये सुनी हनुमंत हृदय अतिभाय आणि उड्डाण घेतलं. हनुमंतराय निघाले. पहिला अडथळा हनुमंतरायांच्या वाटेमध्ये आला तो म्हणजे मैनाक पर्वत जो सुवर्णाचा आहे. आणि तो मैनाक पर्वत हनुमंतरायांना म्हणतो की तुम्ही थांबा, इथे थांबा, माझ्याजवळ विश्राम करा, मग पुढे जा. हनुमंतराय म्हणाले नाही, रामरायाचं कार्य आहे, मला पुढे जायचंय. ठीक आहे. मैनाक पर्वत खाली गेला समुद्रात. पुन्हा हनुमंतराय पुढे गेले. त्यानंतर दुसरं जे काही संकट हनुमंतरायांसमोर उभं राहिलं ते देवतांनी पाठवलेलं होतं. तिचं नाव होतं सुरसा. ती सुरसा अशी होती की तिच्यात एवढं सामर्थ्य होतं की ती एक योजन स्वरूपाने आपलं असं मुख पसरवणं तिच्यात एवढी ताकद होती. ती एक योजन असं 32 योजन तिने मुख हनुमंतरायांसमोर पसरवलं आणि म्हणाले की मला खूप दिवसांची भुकेलेली आहे, तुम्ही माझा अन्न म्हणून मी तुमच्या शरीरामध्ये मी खाणार म्हणे तुम्हाला. हनुमंतराय म्हणाले ठीक आहे तुम्ही मला खा. पण मग हनुमंतरायांनी त्या सुरसेसमोर काय केलं, ती जेवढं एक योजन सुरसा वाढायला लागली की हनुमंतराय सुद्धा एक योजन वाढायला लागले. असे 32 योजन त्या सुरसेने आपलं मुख मोठं केलं आणि हनुमंतराय देखील 32 योजन झाले. हनुमंतराय आता ती सुरसा गिळणार तेवढ्यात हनुमंतरायांनी आपलं रूप हे एवढं छोटं केलं ती गिळणार तेवढाच हनुमंतराय बाहेर निघाले आणि पुढे निघून गेले. देवतांनी घेतलेली हनुमंतरायांची ही दुसरी परीक्षा आहे. आणि तिसरी एक निशिचरी नावाची एक राक्षसणी ती तिसऱ्यांदा हनुमंतरायांना संकट म्हणून हनुमंतरायांच्या वाटेमध्ये उभी राहिली. तिच्यात अशी ताकद होती की वायुमार्गाने जाणाऱ्यांची जी सावली एकदा समुद्रात दिसली की ते त्यांना पकडणार आणि त्यांचं भक्षण करणार. ही 3 संकट हनुमंतरायांच्या भक्तिमातेच्या सीतामातेच्या शोधामध्ये जात असताना वाटेमध्ये आले. त्या निशिचरीने हनुमंतरायांना पाहिलं, तिच्यावरती प्रहार केला आणि तिला मारून टाकलं हनुमंतरायांनी. आणि हनुमंतराय पुढे लंकेमध्ये माता सीतेच्या भेट घेतली.
इथपर्यंत येऊन हनुमंतरायांचा माता सीतेचा शोध पूर्ण होतो. आता या मागची तत्व असं आहे की हनुमंतराय सीता मातेच्या शोधाला जात आहे, म्हणजे हनुमंतराय भक्तीच्या शोधार्थ निघताय. भक्तीच्या शोधार्थ निघताना हनुमंतरायांच्या वाटेत आलेलं पहिलं संकट म्हणजे मैनाक. आणि जो कोणी भक्त भक्तीच्या वाटेने निघतो त्याच्या वाटेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ती म्हणजे संपत्ती, पैसा. ढिगाणे समोर पडलेले असतात आणि आपण काय करतो, त्याला भुलतो. एखाद्याने कमी दिले की जास्तीचेही मागून घेतो. बरोबर आहे की नाही? विठाला विठाला. पहिलं संकट ते. पुढे दुसरं संकट एक होतं, निर्माण होतं सुरसा. आणि ती सुरसा म्हणजे मान, अभिमान. म्हणजे जो भक्तीच्या मार्गाने जातो त्याच्या वाटेला पहिल्यांदा जे येतं ते संपत्ती, दुसरं येतो तो मान. तो मान एवढा नाही, असा मोठा 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 होत जातो. आणि त्या मानाच्या त्या चक्रामध्ये तो एकदा गुरफटला की त्या भक्ताचा सगळा हवामान बिघडून जातं. विठाला त्यानंतर पुढचं जे येतं, जी निशिचरी जी आहे ते म्हणजे काम, क्रोधादी विकार. हनुमंतरायांनी पहिल्या मैनाकाला सांगितलं की मला तू नकोय, मला तुझी गरज नाही, म्हणून तो निघून गेला. दुसरी जी सुरसा होती तिला आपल्या बुद्धी चातुर्याने हरवलं आणि पुढे निघून गेले. पण तिसरं संकट हे अतिशय कठीण आहे, काम क्रोधादीचे संकट आहे. त्याला हनुमंतरायांनी तसंच सोडून दिलं नाही. हनुमंतरायांनी त्याला मारलं आणि मग भक्तिमातेच्या शोधामध्ये गेले. आणि त्या भक्तिमातेला हनुमंतरायांनी मिळवलं. माता सीतांची भेट झाली आणि तेच हनुमंतराय. आणि त्याच हनुमंतरायांना जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीची वाट विचारताय. कारण वाट ज्याला विचारतोय तो अगोदर त्या वाटेने गेला पाहिजे. नाहीतर आत्ताच येताना आमचा रस्ता चुकला होता, पण बरं तरी त्याला माहित होतं, कारण तो याच भागातला असल्यामुळे त्याने आम्हाला सांगितलं की या मार्गाने जा. म्हणजे हनुमंतरायांना मार्ग भक्तीच्या वाटा जगद्गुरु तुकाराम महाराज विचारताय, कारण हनुमंतराय त्या वाटेने जाऊन आलेले आहे. म्हणून मार्गही त्यालाच विचारावा की ज्याला त्या मार्गाच्या संबंधाने पूर्ण माहिती असेल. नाहीतर अन्य मार्गाने तुम्ही गेला की तुमच्या वाटा ह्या नक्कीच चुकणाऱ्या असतील. आणि एकदा की तुम्हाला कळलं की या मार्गाने जाताना आपली वाट चुकते, ती वाट तिथेच सोडून द्यावी आणि योग्य वाट धरावी. विठाला विठाला. मग ज्या हनुमंतरायांना भक्तीची वाट हनुमंतराय जगद्गुरु तुकाराम महाराज विचारता आहे ते हनुमंतराय नक्की कसे आहेत? अभंगाचं तिसरं चरण.
याच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हनुमंतराय कसे आहेत असं सांगतात की ते कसे शूर आहे, ते धीर आहे, त्यांच्याकडे शूरता आहे, त्यांच्याकडे धीरता आहे आणि ती शूरता, त्यांच्यातील ते धैर्य ते कशासाठी वापरतात? स्वामीच्या सेवेसाठी. आणि स्वामीच्या सेवेसाठी ते सदोदित सादर असतात, स्वामीच्या सेवेसाठी सदोदित ते तत्पर असतात. विठ्ठल विठ्ठल. सरळ सरळ अर्थ सांगून जाईल. हनुमंतराय शूर आहे, एवढे शूर आहे की आता सुद्धा त्यांचं नाव घेतलं की भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हे शूर, हे देहाच्या बाह्य अंगासाठी. आणि नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. हे आंतरिक शूरता वाढवण्यासाठी. त्यामुळे ज्यांना ज्यांना एक उपाय सांगून जातो, चला कीर्तनातून काही नाही घेऊन गेलं एवढं घेऊन जा. ज्यांना असाध्य अशा व्याधी आहेत ना, त्यांनी काय करायचं, एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यावरती आपला उजवा हात उपडा ठेवायचा, हे पाणी झाकायचं त्या हाताने. आणि नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, या फक्त चौपाईचं 108 वेळा म्हणायचं त्या पाण्यावरती उपडा हात ठेवून, आणि ते पाणी प्राशन करायचं. मी सांगतो, मी नाही, या चौपाईत एवढी सामर्थ्य आहे, एवढं शक्ती आहे. गुरुकृपेने गुरुदेवांनी सांगितलेली गोष्ट आहे. या चौपाईत एवढी ताकद आहे की तुमचे असाध्य रोग या चौपाईच्या नित्य म्हणण्याने हे कमी होणार आहे. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य फक्त या चौपाईमध्ये आहे. म्हणजे आजपासून माझ्याकडे पर्शी फाडायला तुम्ही आलात तरी चालेल. त्र्यंबकेश्वरला मी फक्त बसतो, तुम्ही तुमच्या समस्या घेऊन माझ्याकडे या. विठ्ठल विठ्ठल. असो, ते हनुमंतराय शूर आहे, बाह्य अंगानेही शूर आहे, आंतरिक अंगानेही शूर आहे. त्यांची शूरता ही रामाच्या सेवेसाठी म्हणून आहे. आणि त्यांच्या अंगामध्ये धीरता आहे, धैर्य आहे. त्यांच्यातील शूरता ही आपल्याला या भूतलावरचं आपलं जीवन प्रतिभावान होण्याकरता मदत करेल. आणि त्यांच्यातील धैर्य हे आपल्यातील आध्यात्मिक शक्ती उन्नतीसाठी म्हणून मदतीला येणार आहे. आणि ते हनुमंतराय ज्यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली आणि ज्या सेवेने प्रभू रामचंद्रांची प्राप्ती त्यांना झाली, ती दास्य भक्ती हनुमंतरायांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली. दास्यत्व निकटे हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. प्रभू रामचंद्रांचं चरण ज्या कारणाने हनुमंतरायांना दिसलं, भेटलं, ती दास्य भक्ती हनुमंतरायांनी केली. आणि ही भक्ती अतिशय कठीण आहे. एखाद्याचा दास म्हणून राहणं याच्यापेक्षा कठीण कुठलीच गोष्ट नाही आहे. आगम निगम कठीण पुराणा, सेवा धर्म जग जाना, असं तुलसीदास त्याचं वर्णन करतात की आगम निगम आणि पुराण ज्या धर्माला कठीण म्हणून संबोधतात, ते सगळ्यात कठीण जर काय असेल तर ते म्हणजे सेवा धर्म आहे, म्हणजेच दास्य भक्ती. आणि ती दास्य भक्ती हनुमंतराय भगवंताची करतात. पण ती भक्ती करत असताना हनुमंतराय ज्यांचे अवतार आहेत ते श्री भगवान महादेव, ते देखील याच प्रभू रामचंद्रांचे दास आहेत. सदाशिव महावैष्णव किंवा सदाशिव वैष्णव मोठा. आता त्या अनुषंगाने एक कथा आहे की किती मोठे वैष्णव आहेत महादेव. एक शेवटची कथा सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. की त्यांनी भगवंत प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आपली स्वतःची बायको देखील सोडून दिली. एवढे सेवा हनुमंतराय महादेवांची मोठी आहे. कथा अशी आहे की माता सीता यांना रावणाने पळवून नेली लंकेमध्ये, आणि प्रभू रामचंद्र हे शोक करत वनामध्ये भटकताय, वनामध्ये फिरताय. आणि शोक करत असताना वरतून आकाश मार्गाने भ्रमण करत असताना महादेवांनी आणि माता सती यांनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं. माता सती महादेवांना असं म्हणतीये की ज्यांची तुम्ही रोज भक्ती करता, ज्यांचं नामस्मरण तुमच्या सदा मुखामध्ये आहे, ते राम त्यांची बायको कोणीतरी पळवून नेली म्हणून विव्हळत या रस्त्याने पळत आहे. म्हणजे बघा, तुम्ही अशा माणसाची भक्ती करता, अशा माणसाची सेवा करता की ज्याची बायको सोडून गेली म्हणून तो रडतो आहे.
महादेव सतीदेवींना म्हणाले, अगं तू माझ्या आराध्यावरती शंका घेते आहे, ते भगवंत आहेत आणि त्यांची ती लीला आहे. माता सती म्हणाला, ठीक आहे, त्यांची लीला आहे ना, म्हणे मी त्यांची परीक्षा घेते. म्हणून माता सती यांनी काय केलं, माता सीता यांचं रूप धारण केलं आणि हनुमंतरायांच्या समोर प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन उभी राहिली. माता सती जेव्हा सीता मातेचं रूप घेऊन जेव्हा रामचंद्रांच्या समोर येऊन उभी राहिली, तेव्हा रामचंद्र प्रभूंनी जोरात आवाज दिला, ए माई तू आलीस का, असा आवाज दिला. सती माता जरा ताचपल्या, त्या म्हणाले जरा मेकअप मध्ये जरा काहीतरी झोल झाला की काय, म्हणून त्या जरा बाजूला गेल्या, पुन्हा नवीन गेटअप करून आल्या. म्हणजे कुठेतरी काहीतरी कानातलं इकडचं राहिलंय का, गळ्यातलं काहीतरी राहिलंय का, म्हणून त्या जरा जाऊन आल्या. कारण तेव्हा पार्लरची व्यवस्था नव्हती, त्यामुळे आणि पार्लर 1, 2, 3 तास काय लागत नव्हते, त्यामुळे चुटकीसरशी, मला तुम्हाला अजिबात दोष द्यायचा नाहीये, विठाला माणसाने आले. माता सीता पुन्हा माता सती पुन्हा सीता मातेंचं रूप घेऊन आले. पुन्हा रामचंद्र प्रभू, ये माई तू आलीस का, असं म्हणाले. आणि पुढेच मग त्या ठिकाणी माता सती ह्या यमाई रूपाने त्या परिसरामध्ये वास करतात. आणि तू आलीस का म्हणून तुकाई, आणि ती त्वरेने आले म्हणून त्वरिता, अशी तुकाई त्वरिता म्हणजे तुळजाभवानी आणि यमाई अशा 3 देवी त्या सती रूपाने तिथेच वास्तव्यास राहिल्या. असो, मला सांगायचं असं आहे, ठीक आहे, तिथे प्रभू रामचंद्रांची परीक्षा माता सती यांनी घेतली. पुन्हा ते कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेलेले असताना सदाशिव महादेव आसनावरती आसनस्थ झाले. माता सती आल्या. माता सती महादेवांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आणि ज्या आसनावरती महादेव बसलेले आहेत त्या आसनाच्या वाम बाजूला, डाव्या बाजूला माता सती जाऊन बसणार. तेवढ्यात महादेवांनी हात सती मातेंना जोडले आणि विनवणी केली की हे माते, आजपासून तू माझी आई आहेस. कारण ज्या रामचंद्रांची परीक्षा तू घेतली ना, ते रामचंद्र हे माझे वडील आहेत, माझे पिता म्हणून मी त्यांना संबोधतो. आणि त्यांची पत्नी म्हणजे माझ्यासाठी आईसारखी, आणि तू तिचं रूप धारण केलंस ना, म्हणजे आजपासून तू माझी आई झालीस. म्हणून माता सतींसाठी वेगळं आसन त्या दिवसापासून महादेव जी ठेवायला लागले. आणि इथून पुढे आपल्यामध्ये प्रापंचिक गप्पा नाही तर फक्त पारमार्थिक गप्पा होतील असं सांगितलं. आणि माता सीता म्हणजे स्वतःच्या भक्तीसाठी ज्यांनी ज्याच्या स्वतःच्या बायकोलाही सोडलं. आणि पुढे ती कथा पुढे अशी जाते की त्यानंतर माता सती यांनी दक्ष राजाच्या त्या यज्ञामध्ये स्वतःचा जीव त्यागला, स्वतःचा जीवाची आहुती दिली. पुन्हा पार्वती रूपाने प्रकट झाल्या आणि पुन्हा महादेवांची झाली. त्यांनी विवाह केला, अशी ती कथा आहे. आणि ही कथा जोपर्यंत रामायणामध्ये सांगत नाही तोपर्यंत रामकथेला सुरुवात होत नाही. त्यामुळे संपूर्ण रामायण कर्त्यांनी या कथेकडे जरा विशेषत्वाने लक्ष द्यावं. विठ्ठल मला फक्त एवढंच सांगायचं आहे की भक्तीच्या वाटेमध्ये, भक्तीच्या मार्गाने मार्गक्रमण करताना येणाऱ्या प्रलोभनांना दूर कसं सारावं ते हनुमंतराय शिकवतात. ते महादेव जे आपल्याला शिकवतात ते हनुमंतराय म्हणजे स्वतः भगवान महादेवांचा अवतार आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
समर्पित करत असताना आपणा सर्वांच्या चरणाची पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन. खरं तर नियोजित वेळेपेक्षा खूपच उशीर झालेला आहे. कीर्तनच एक 10-10:15 वाजता सुरू झालं. त्यानंतर 11 वाजता खऱ्या अर्थानं मी निरूपणाला सुरुवात केली. त्यामुळे जेवढा संक्षिप्त वेळ मिळाला त्या वेळेमध्ये अभंगाचा फक्त एक स्पर्श करता आला. आपणा सर्वांच्या कृपेनं जे काही करतो आहे, जे काही आपणासमोर मांडतो आहे, ती गुरुदेवांची कृपा आहे. आजच्या अभंगातून हनुमंतरायांच्या चरणी वाक्पुष्प समर्पित करण्यासाठीचे वेळ तुम्हा सर्वांमुळे आली. तुम्हा सर्वांमुळे तो योग प्राप्त झाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आज आदरणीय श्री पंढरीनाथ महाराज कीर्तनासाठी खरं तर मला नव्हतं वाटलं, कारण मी तुमचं एक ते आत्ताच स्टेटस पाहिलं. म्हटलं हे कारण मी ठरवून आलो तर कदाचित असतील, पण मग ते दुसऱ्या कीर्तनाच्या ठिकाणचं स्टेटस पाहिलं होतं. पण मग आले. खरं तर हे त्यांचं प्रेम आहे आणि ह्या प्रेमामध्ये अशीच वृद्धी होत राहो. आणि ती वृद्धी होत असताना त्या प्रेमाची वृद्धी होत राहो याकरिता माझ्याकडून सद आचरण, सद्विवेक, सद्बुद्धी ही त्या हनुमंतरायांनी प्रदान करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांची साथ आज लाभली मृदुंगावरती ते डेरवणकर गुरुजी, त्यांचेही मनापासून आभार. महाराजांचेही मनापासून आभार. आता आपण सर्वांचेच नाव घेत नाही, कारण आता 11:15 वाजलेत. 12 वाजतील परत दुसरा दिवस सुरू होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीचा योग येतोच राहतो, पण कीर्तनाच्या रूपाने पुन्हा पुन्हा येऊ. आपल्याला प्रबोधित करण्याचं बळ हनुमंतराय देव. आपणा सर्वांचं प्रेम माझ्या या कीर्तन वाटचालीमध्ये किंवा या परंपरेला पुढे नेण्यामध्ये आपणा सर्वांची साथ जी आतापर्यंतच्या माझ्या 4 पिढ्यांना तुम्ही दिली आहे, ती 5व्या पिढीलाही तेवढ्याच परिपूर्णतेने मिळो अशी मागणी मी तुमच्या समोर ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.